नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. वडिलांना व्हिडिओ कॉल करून मुलीनं संपवलं जीवन. गळ्याला दोर आणि तिच्या मृत्यूनंतर बापानं टाळ्या वाजवल्या. पत्नीला संपवण्याची धमकी. कारणी समोर. नवी मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय स्वप्नाली घेवारी हिने वडिलांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आणि जीवन संपवलं. आत्महत्येपूर्वी तिने वडिलांना व्हिडिओ कॉल केला होता. ती वरळी येथे मैत्रिणींसोबत राहत होती. वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे घरात सतत वाद होत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी वडील सुनील घेवारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत्यूनंतर वडिलांनी पत्नीच्या माहेरी जाऊन टाळ्या वाजवत धमकी दिल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. नवी मुंबईच्या फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीत शिक्षण घेणाऱ्या पुण्याच्या 24 वर्षीय कॉलेज तरुणीने वडिलांना व्हिडिओ कॉल करत आत्महत्या केली आहे. स्वप्नाली घेवारी असं मृत तरुणीचं नाव आहे. दारूच्या नशेत वडिलांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी वरळी पोलिसांनी वडील सुनील घेवारी वय वर्ष 56 यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ती मूळची पुण्यातील खडकी पिंपळगावची रहिवाशी असलेली स्वप्नाली गेल्या 4 महिन्यापासून ती वरळीच्या महालक्ष्मी सोसायटीत 2 मैत्रिणींसोबत भाड्याने राहण्यास होती. घेवारी हे शेतकरी असून त्यांना दारूचं व्यसन होतं. त्यामुळे घरामध्ये नेहमी भांडण व्हायची. नेहमीच्या त्रासाला वैतागून 26 एप्रिल रोजी स्वप्नालीची आई स्वाती या वरळी येथे राहण्यास आल्या होत्या. 2 दिवसांनी त्या बहिणीकडे गेल्या होत्या. दरम्यान 1 मे रोजी सुनील हे स्वप्नालीला सतत कॉल करून स्वातीबाबत विचारू लागले. स्वप्नालीने आईला फोन करून वडील देत असलेल्या त्रासाबाबतची माहिती दिली असता आईने तिला मोबाईल बंद करण्याचा सल्ला दिला. मुलीच्या मृत्यूनंतर वाजवल्या टाळ्या. घटनेनंतर स्वप्नालीच्या वडिलांनी पत्नीच्या माहेरी धाव घेतली. तिथे स्वप्नालीने व्हिडिओ करून आत्महत्या केल्याचं सांगून टाळ्या वाजवल्या. आता स्वप्नालीप्रमाणे आईचा काटा काटणार असल्याचं बोलल्याचं सुबोधकडून समजताच त्यांना धक्का बसला. रात्री 8च्या सुमारास स्वप्नालीने आईला कॉल करून सांगितलं की माझी आता परीक्षा असल्याने मला कॉल करू नका. पप्पांना फोन करून त्यांच्याशी खूप भांडल्याचंही सांगितलं. तर 9च्या सुमारास स्वप्नालीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती स्वाती यांचा भाऊ सुबोध चिखले यांनी दिली आहे.